पुण्यात मराठी विश्व साहित्य संमेलनाचा सांगता सोहळा पार पडला। या सोहळ्याला राज ठाकरेंनी उपस्थिती दर्शवली। आपण आपल्या भाषेवर आग्रही राहिले पाहिजे असं म्हणत राज ठाकरेंनी मराठी भाषेचा सन्मान जपण्याचं आवाहन केलं। मराठीचा मुद्दा आम्ही नेहमीच उचलतो, त्याला तुम्ही पाठिंबा द्या, तेव्हा केसेस टाकू नका असा खोचक टोलाही राज ठाकरेंनी मंत्री उदय सामंत यांना लगावला। मराठी भाषेबरोबर मराठी माणसाचं अस्तित्वही टिकलं पाहिजे असं म्हणत राज ठाकरेंनी परप्रांत्यांचा मुद्दा चर्चेत आणला। मगाशी उदयजी सामंत यांनी सांगितलं की मराठी भाषेसाठी म्हणून मी जे सांगेन ते त्या गोष्टीला ते मदत करतील। उदयजी, आपण जे आम्ही सांगू त्या गोष्टीला आपण मदत करालच अशी अपेक्षा आहे। जे आम्ही करू त्यालाही आपण पाठिंबा द्यावा अशी आमची विनंती आहे। तेव्हा फक्त केसेस टाकू नका। भारतीय माणूस तिथे काश्मीरमध्ये स्वतःची जमीन घेऊ शकतो। अजून किती जण घेतले मला माहिती नाही, तरी हिमाचल प्रदेशमध्ये तुम्ही जमिनीचा तुकडा घेऊ शकत नाही। भारतीय कोणी माणूस जरी समजा तिकडे गेला तरी हिमाचल प्रदेशमध्ये तुम्ही तुमचा जमिनीचा तुकडा विकत घेऊ शकत नाही। तुम्ही जर आसाम, मणिपूर आणि ह्या सगळ्या भागामध्ये गेलात, तुम्ही तिथे जमीन विकत घेऊ शकत नाही, भारतीय असून सुद्धा। आम्हीच का मोकळीक दिली आहे? आमच्याकडेच या सगळ्या गोष्टी, तुम्ही या आमची जमीन घेऊन जा, तुम्ही या आमची जमीन घेऊन जा, हा जो प्रकार आहे, अहो तुमचं अस्तित्व टिकलं नाही, भाषा कोण टिकेल? एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।